यानंतर एक नजर टाकणार आहोत हेडलाईन्सवर। 6.9 लाख कोटींच्या तोट्यात असलेल्या वीज वितरणच्या खासगीकरणाचा प्रस्ताव। सूत्रांची माहिती, केंद्राने राज्यांना दिले 3 पर्याय, कर्मचाऱ्यांचा मात्र विरोध। ऐन दिवाळीत थंडी गायब, अजून काही दिवस गरमीचे। मुंबईत कमाल तापमान 36 अंशांवर। मला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचा प्रस्ताव। तळेगाव दाभाडेत मुरलीधर मोहोळ यांचा गौप्यस्फोट। हे आपलं भाजप म्हणजे आपलं घर आहे, पण मी जरा स्वतः भाजपचा भक्त आहे, मी मोदीजींचा भक्त आहे। सौम्य आणि आनंददायी दिवाळी तुमच्या कुटुंबाला मिळो। सर्वांच्या आयुष्यात प्रकाशमानता व समृद्धी यावी। शुभ दीपावली। दीपावली पाडव्याच्या सर्व जनतेस मनःपूर्वक शुभेच्छा। शुभेच्छुक आप्पासाहेब येवले, प्राचार्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, साक्षाळ पिंपरी, तालुका जिल्हा बीड। बुलेटिनची सुरुवात करणार आहोत कोल्हापूरमधल्या बातमीने। एसटी नसल्यानं नाणीजला जाणारे प्रवासी संतापलेत। प्रवाशांचा एसटी बस स्थानकासमोर ठिय्या आंदोलन सुरू झाले। कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकामधला हा प्रकार आहे। प्रवाशांनी रास्ता रोकोचा सुद्धा प्रयत्न केला। 3 तासांहून अधिक काळ वाट पाहूनही एसटी उपलब्ध झाली नसल्यानं रत्नागिरी जिल्ह्यातील नाणीजमध्ये जाणारे प्रवासी संतापले। कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकातील सीबीएस स्टँड रस्त्यावरच त्यांनी ठिय्या मारला। या स्थानकाच्या प्रवेशद्वारावर रास्ता रोकोचा प्रयत्न